श्री स्वामी समर्थ मित्रांनो, श्रावण महिना हा काही दिवसातच सुरू होईल आणि श्रावण महिना हा भगवान शंकरांच्या पूजेसाठी विशेष मानला जातो। तसेच भगवान शंकरांच्या पूजेमध्ये कोणत्या नियमांचे पालन करावे आणि शिवपूजेमध्ये कोणत्या गोष्टी वर्ज्य केल्या जातात हे आज आपण पाहणार आहोत। पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्हालाही भगवान शंकरांचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा। नंबर 1, घरामध्ये किंवा देवघरामध्ये महादेवाची पिंडी ठेवावी, महादेवांची मूर्ती किंवा फोटो नाही। नंबर 2, घरातील देवघरामध्ये पिंडीवर नाग नसावा किंवा नंदी सुद्धा नसावा। पिंड साधी दगडी असेल तरी चालते, मात्र शक्यतो पितळेची असावी। नंबर 3, देवघरातील पिंड शक्यतो 3 इंचापेक्षा मोठी असू नये, 3 इंचापेक्षा छोटी असावी। नंबर 4, भगवान महादेव हे देवाधिदेव असून ते न्यायप्रिय देवता आहेत आणि यांचे सर्व प्रकारचे भक्त आहेत, जसे देव, दानव, यक्ष, किन्नर, भूत प्रेतसह आणि इतरही योनिजीव महादेवास भजतात आणि जिथे महादेवांची मूर्ती, फोटो असतो तिथे त्यांचे सर्व भक्त उपस्थित असतात। नंबर 5, ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी तथा महादेवाच्या पिंडीला संपूर्ण गोल प्रदक्षिणा करत नाहीत, तर अर्धी प्रदक्षिणा करून नमस्कार करतात, कारण उत्तर दिशेवरील सर्व भक्तांची अदृश्य उपस्थिती असते। उत्तर दिशेने महादेवांच्या पिंडीवर जल अभिषेक घातलेले पाणी तीर्थरूपाने वाहत असते आणि ते ओलांडून गेल्याचे पातक लागते। नंबर 6, महादेवाचा फोटो अथवा मूर्ती फक्त स्मशानात असतो। देवघरात महादेवाचा फोटो अथवा मूर्ती नसावी। मानवाला पिंडपूजन सांगितले आहे, म्हणून संपूर्ण भारतात महादेवाचे मुख्य पिंडीवर लिंग रूपाने स्थापन केलेले समजते। नंबर 7, 12 ज्योतिर्लिंग ही लिंग म्हणजेच पिंड रूपाने आहेत। यातून संपूर्ण विश्वाला वैश्विक ऊर्जा मिळते। महादेवांना नित्य शुद्ध पाण्यासह रुद्रसूक्त पठण करीत जलाभिषेक करावा। नंबर 8, महादेवांना जल अतिप्रिय आहे, त्यामुळे एखाद्याने मनापासून महादेवांची पूजा करून फक्त जल अर्पण केले तरी महादेव खूप प्रसन्न होतात। नंबर 9, महादेवांना मनापासून मोठ्या संख्येने एकत्र येऊन सामुदायिक जलरुद्राभिषेक केल्यास विपुल पर्जन्यमान राहते, असे गुरुचरित्रात सांगितले आहे। असे म्हटले आहे की नित्याच्या रुद्राभिषेकाने दीर्घ आयुष्य, आरोग्य मिळते आणि अकाली मृत्यू टळतो। नंबर 10, श्रीमद भगवद्गीतेत असे म्हटले आहे की महादेवाचे नित्य नियमित रुद्राभिषेकाने सेवा केल्यास घरी अखंड लक्ष्मी वास करते आणि त्या भक्तांच्या घरी अखंड लक्ष्मी राहते आणि सर्व सुख समृद्धी राहते, सर्वत्र कीर्ती पसरते। हर हर महादेव या 7 वस्तू भगवान शंकरांना कधीही अर्पण करू नये। शिव महापुराणानुसार भगवान शंकरांविषयी थोडी काळजी बाळगण्याची गरज असते। उत्साहाच्या भरात काही चुकीच्या गोष्टी आपल्या हातून घडत तर नाहीत ना, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे। खाली दिलेल्या गोष्टी भगवान शंकरांना कधीही अर्पण करू नयेत। नंबर 1, शंख। शिव महापुराणानुसार भगवान शंकराने शंखच नावाच्या असुराचा वध केला होता। तो भगवान विष्णूंचा भक्त असल्याने त्यांची आणि लक्ष्मीची शंखाने पूजा केली जाते। नंबर 2, हळद कुंकू। भगवान शंकर आजन्म वैरागी होते, त्यामुळे शृंगारासंबंधी कोणतीही वस्तू त्यांना अर्पण केली जात नाही। हळदीलाही सौंदर्यवर्धक मानले जाते, त्यामुळे हळद किंवा कुंकू भगवान शंकरांना अर्पण केले जात नाही। या गोष्टी भगवान विष्णूंना अर्पण केल्या जातात। नंबर 3, तुळशीपत्र। असुरांचा राजा जलंधर याच्याविषयी असलेल्या एका कथेनुसार पत्नी वृंदा तुळशीचे रोपटे बनून गेली होती। भगवान शंकराने जलंधराचा वध केला होता, त्यामुळे भगवान शंकरांच्या पूजेत तुळशीपत्र न वापरण्याचा पण वृंदेने केला होता। नंबर 4, नारळ पाणी।
नारळाच्या पाण्याचा भगवान शंकरांवर अभिषेक केला जात नाही. नारळाला लक्ष्मीचे रूप मानले जाते, म्हणून शुभ कार्यात नारळाचा वापर करून त्याचा प्रसाद म्हणून वापर केला जातो. पण भगवान शंकरांना अर्पण केलेले पाणी हे निर्माल्य होते. नंबर 5. उकळलेले दूध किंवा बाजारात मिळालेले पॅकेटमधील दूध कधीही भगवान शंकरांना अर्पण करू नये. त्यापेक्षा गंगाजलाने अभिषेक करावा. बाजारात मिळालेले पॅकेट दूध हे सुद्धा उकळलेले असते, त्यामुळे त्याचाही वापर करणे टाळावे. नंबर 5. केवड्याचं फूल भगवान शिवाच्या पूजेत वर्ज्य आहे. शिवपुराणानुसार ब्रह्मदेव आणि विष्णूच्या वादात खोटे बोलल्यामुळे केवड्याला भगवान शंकरांनी शाप दिला होता. नंबर 6. कुंकू आणि शेंदूर. कुंकू आणि शेंदुराचा वापर भगवान शंकरांनी पूजा करण्यात वर्ज्य केलेला आहे. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय श्रीराम. जय श्री कृष्ण. जय माता लक्ष्मी.